श्री लक्ष्मीनारायण, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि आपण सर्व मंडळी आहात त्यांच्या आशीर्वादानं आज पहाटे उपासना करताना एक गोष्ट आठवली. काल प्रवचनाच्या ओघात मी सहज सिनियर सिटिझन्स असं म्हणून गेलो, पण मी लगेच म्हणलं की मीही सिनियर सिटिझन आहे. पण तरीसुद्धा कोणाच्या जर काही भावना वगैरे दुखावल्या गेल्या असतील तर त्यांनी एवढं समजायचं की इट इज फर्स्ट पर्सन सिंग्युलर और प्लुरल. फर्स्ट पर्सन नाही तर थर्ड पर्सन, सेकंड पर्सन म्हणजे यू, शी, ही, दे असा अर्थ होतो. पण फर्स्ट पर्सन मी किंवा आपण. पण ठीक आहे, सिनियर सिटिझन्स. आणि तो का फोकस असतो? दोन कारणं. एक म्हणजे काय, ऐकणाऱ्यांच्यात बहुसंख्येनं ते असतात. म्हणजे आजी आजोबा साधारण 50च्या वरचे असे असतात. तरुणही काही ऐकत असतात. पण त्यांना महाराजांचं वाक्य आहे की मला निवृत्त झालेली माणसं आणि लहान मुलं खूप आवडतात, कारण दोघांकडे भरपूर वेळ असतो. नोकरीला असे तोपर्यंत 8 तास तरी होय साहेब, नाही साहेब, येतो साहेब, जाऊ का साहेब, हे साहेब 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 करत असताना मग नोकरी संपल्यानंतर ते 8 तास जे नोकरीचे तुम्ही एरवी काढून ठेवलेले असतात ते सगळ्या साहेबांचा जो साहेब आहे त्याच्यासाठी का नाही घालवत? मुलांचा असा वेळ असतो पण मुलांना कळत नाही ना तेवढं. आपलं जीवन, आपल्या जीवनातलं कल्याण, आत्मउद्धार या गोष्टी त्यांना कळत नाहीत. आपल्याला जीवनातले अनुभव आलेले असतात. आपलं वाचन असतं, आपलं श्रवण असतं, आपलं चिंतन असतं. आणि म्हणूनच आपलं जीवन जर आपणच सुधारणार आहोत तर वेळ वाया घालवता कामा नये. सकाळी सहज एक तरुण आला होता. म्हणलं की एक लक्षात ठेव रे, लग्न समजा तुमचं कोणाचं तरी झालं 10 वर्षापूर्वी. मग 10 वर्षापूर्वी झालेल्या लग्नाचा अल्बम तयार करता आणि रिवाइंड करून तुम्ही रिप्ले बघता. तुम्ही त्या काळात जाता का? तो विचार करायला लागला. हो, त्या काळचा अल्बम आहे ना. म्हणलं पण तू आत्ता बघतोयस ना. तू फ्युचर आणि पास्टमध्ये असूच शकणार नाही आहेस, लक्षात ठेव. तू फक्त प्रेझेंटमध्ये असू शकतील. तू म्हणजे आपण सगळं, हे सगळं विश्व आत्ता आहे, या क्षणाला आहे. पुढच्या क्षणाला असेलही नसेलही. म्हणून आपण अनेकदा ती ओळ म्हणतो, देशी डोळे परी निर्मिशी तया पुढे अंधार. डोळे दिलेस आणि त्याच्यासमोर अंधार निर्माण केलायस. विठ्ठला तू वेडा कुंभार. वेडा आहेस तो. आता डोळ्यांसमोरचा जो अंधार आहे ना तो स्पेसमधला नाही आहे तर टाईममधला आहे. स्पेस म्हणजे डिस्टन्स ना, अंतर. आता किती दूर दूरच्या गॅलेक्सीज म्हणजे आकाशगंगा आपण पाहू शकतो दुर्बिणीच्या साह्यानं. म्हणजे स्पेसमधला अंधार हळूहळू आपण कमी करतोय. पण टाईममधला अंधार, पूर्वी काय होत होतं, आपण म्हणत होतो की केव्हा भूकंप होईल सांगता येत नाही, केव्हा ज्वालामुखी येऊन सांगता येत नाही. नंतर आपल्याला सुनामी माहीत झाली, केव्हा सुनामी येईन सांगता माहीत नाही, केव्हा वादळ येईन सांगता येत नाही. नंतर आणखीन एक आले, अतिरेकी हल्ला केव्हा आणि कुठे होईल सांगता येत नाही. आता तर आणखीन नवीन बाप्पा आला, कोरोना बाप्पा. तो तर इतका जगदव्यापी आहे की खरंच काही सांगता येत नाही की पुढच्या क्षणी काय होईल. म्हणून पहिल्या दिवशीपासून आपण बघतोय मरणाचे स्मरण असावे, म्हणजे काळाचं भान असावं. काळ पाठीला गेला, बळे लागला काळ हा पाठी लागी. ते म्हणतात एवढा रावण हा 14 चौकड्यांचा राजा होता, अत्यंत सामर्थ्यवान होता. विचार करा काय झालं 2-3 महिन्यात. ज्यावेळेला रामाने सीतेचा शोध, रामाला सीतेचा शोध कुठे कळलं, त्या 2-3 महिन्यात रावणाचा पूर्ण संहार झाला, नाश झाला. त्याला कळलं नाही. काळ आपल्या मागे येत असतो, आपण काळाच्या पुढे धावत असतो. पण ज्याला काळाला पकडायचं आहे ना, लक्षात ठेवा, त्याने मागे वळून काळाला पुढून धरावं लागतं. काळ मागे बॉल्ड आहे, म्हणजे टकले आहे. हे आपण अनेकदा बघितलेलं आहे. मागून काळाला पकडायला गेलात ना, अरे एप्रिलमध्ये परीक्षा आहे आणि मी मेमध्ये जर काळाला पकडायला गेलो तर नाही आहे. एप्रिलमध्ये परीक्षा आहे तर काळाला मी फेब्रुवारीमध्ये, मार्चमध्ये, प्रिलिम नंतर लगेच पकडलं पाहिजे. यू कॅच द टाईम बाय इट्स 4 लॉक्स. लॉक्स म्हणजे आपण कुरळ कुंतल म्हणतो ना, झुल्प.
त्याला पुढे जे काही 2-4 केस आहेत तेच तुम्ही पकडू शकता, मागून तुम्ही काळाला पकडूच शकत नाही. हे लक्षात ठेवा. म्हणजे परीक्षिताला हे कळलं ज्यावेळेला आपल्या आयुष्यात 7च दिवस उरलेत, मग त्यांनी क्षणाक्षणाचा किंवा श्वासाश्वासाचा आपला हिशेब केला. आता वेळ वाया घालवायचा नाही. आज आपण जे कथानकं बघणार आहोत, आपण बघितलं व्यासांना विषाद झालेला आहे, उदास आहेत ते, आणि नारद येतात आणि सांगतात की भागवत आम्ही तुला चतुश्लोकी भागवत सांगतो, तू त्याचा विस्तार कर. प्रत्यक्ष भागवतात हा नंतर आलेला विषय, पण नंतर हाय सांगितल्यानंतर दोघंजणं गप्पा मारत बसतात, व्यास आणि नारद. आणि त्याच्यात नारदांचं पूर्वचरित्र येऊन जातं. आपल्याला नारदांबद्दल एक साधी ठोकळेबाज कल्पना असते की जी पुराणांनी, कीर्तनांनी आणि आपल्या चित्रपटांनी, आता सिरियल्सनी, नाटकांनी तयार केलेली आहे. काही नाही, फक्त नारायण नारायण. बरोबर. तुम्ही जप करायचं असेल तर कसं म्हणाल? नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण. हे काहीतरी त्याला रिदम आहे की नाही? आपला नाटकातला जर एखादी गोष्ट करू नको नारायण नारायण बघेल ना, म्हणजे त्याच्या अभिनय झाला ना, नारायण 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 नारायण. हे काय झालं? हे अति झालं. म्हणजे हे भजन नाही आहे, हे संकीर्तन नाही आहे, हा अभिनय आहे आणि हा डायलॉग आहे. नारद डायलॉग नाही मारत, पण नारदांना आधीचे जन्म होते, नारदांना पूर्वचरित्र होतं, नारदांचा आश्रम होता, अनेक घटना नारदांच्या जीवनात घडलेल्या आहेत. जरा सुरुवातीचं पाहूया. ही जी चरित्र आज आपण पाहणार आहोत ती अगदी त्रोटक, म्हणजे संक्षिप्त, शॉर्ट रूपात भागवतात येतात. पण व्यासांना किंवा भागवतकारांना जे सांगायचं आहे जीवनासाठी, त्याच्यासाठी त्या चरित्राच्या आजूबाजूचं थोडं पाहावं लागतं, जे आपण करणार आहोत. प्रजापिता ब्रह्मदेव, त्याला प्रजा निर्माण करायची ना. ज्यावेळेला काहीच नाही त्यावेळेला प्रजा कशी निर्माण केली हा प्रश्न येतोच ना. त्यावेळेला त्यांनी मानस संकल्पातून प्रजापती तयार केले. प्रजापित्यानं प्रजापती तयार केले, 10 प्रजापती. पहिला दक्ष आणि शेवटचा नारद. आणि त्यांना सांगितलं प्रजापती आहात तुम्ही, का निर्माण केलं तुम्हाला? तुम्ही प्रजा वाढवा, सृष्टीचा विकास करा, तुमची संतती सतत चालू राहू दे, वाढत राहू दे. सगळेजण म्हणाले हो. नारद म्हणाले नाही, हे संतती वाढवणं, प्रपंच, संसार याच्यात मला रस नाही आहे. एकांतात जाऊन ध्यानधारणा. त्यावेळेला प्रजापिता ब्रह्मदेव चिडला, तुझी निर्मिती मी ज्यासाठी केलेली आहे आणि तू मला आव्हान देतोस, जा गंधर्व होशील आणि आजूबाजूला सतत तुझ्या स्त्रिया असतील, स्त्रियांच्या गराड्यात तुला जीवन घालवावं लागेल. तुला प्रपंच नको आहे, तुला पत्नी, संसार, मुलं नको आहेत. गंधर्व झाले ते. आणि गंधर्व म्हणजे गायन, वादन, नर्तन, आजूबाजूला कायम स्त्रिया. नारदांचं जीवन सुरू झालं. एकदा देवानी यज्ञ केला, सगळ्यांना बोलवलं. प्रजापती अर्थातच आले. ते कोण स्तुती स्तोत्र गात होते, कोण मंत्र म्हणत होते, कोण भजन करत होते. म्हणजे ते त्या यज्ञ भावनेत होते. यज्ञ आता आपण करणार आहोत, फार पवित्र आहे. नारद आले, त्या आजूबाजूला 4-5 स्त्रिया आणि शृंगार गीत म्हणत आलेत. आता प्रसंग कुठला आहे? पण ते शृंगार गीत, प्रणय गीत, प्रेमगीत म्हणत आले. ब्रह्मदेवानी शाप दिला, दासीपुत्र होशील पृथ्वीवर. दासीपुत्र झाले. आता ही दासी जी आहे ना, ती अशा एका सावकाराकडे किंवा श्रीमंत माणसाकडे काम करते, जो स्वतः सात्विक आहे, उपासनेची, सत्संगाची त्याला आवड आहे. आणि विशेषतः चातुर्मासात त्याच्याकडे शेकडो साधू येतात, ऋषी, मुनी, साधू, संत, महात्मे, सत्पुरुष. आणि त्यांची सरबाराई म्हणजे त्यांचं आदरातिथ्य करणं, त्यांचे प्रत्येक शब्द असतात ना, तो सत्संग असतो, तो उपदेश असतो. म्हणजे तयांचे विसाट शब्द तेच वेद. त्यांच्या तोंडून निसटलेला शब्दसुद्धा वेद असतो. म्हणजे एखादी शिवी जरी दिली स्वामी समर्थांनी अक्कलकोटच्या, तरी ती ओवी असते, लक्षात ठेवा. त्यात सामर्थ्य असतं. कितीतरी आपल्याला उदाहरणं देता येतील, पण असू द्या. आपण जरा पुढे जाऊया. तर नारद त्या दासीच्या पोटी जन्माला आले, 4-1 वर्षांचे. आईबरोबर सतत मदत करायची तिला, म्हणून त्यांना सत्संग आवडायला लागला. आईने सांगितलं, ते तू उष्ट काढतोयस ना, ते तू खा. संतांचं उच्छिष्ट हा प्रसाद असतो, हे लक्षात ठेवा. म्हणून तुकाराम वगैरे म्हणतात की आम्ही संतांचं उच्छिष्ट. तर उच्छिष्ट म्हणजे उष्ट. एक लक्षात ठेवा, रामकृष्णांचं काही सुंदर वाक्य. मध्यंतरी या उष्ट खाण्यावरून वाद झाला होता एका सभागृहात, की आमचा जातीचा संत दुसऱ्याचं उष्ट का खाईल वगैरे वगैरे.
आणि त्यावेळेला अत्यंत एक संत प्रवृत्तीचा MLA होता. मेहर जोरात ओरडला, ते जर बदलाल ना तर मी प्राण दिल्याशिवाय राहणार नाही. सगळी ती सभा तटस्थ झाली की कधीही न बोलणारे, बोलले तर शांत वत्सल असणारे. ते म्हणाले, तुम्हाला उच्छिष्टाचा अर्थ कळतोय का? लक्षात घ्या ना, उच्छिष्ट म्हणजे काय? उष्ट खानातून. रामकृष्ण म्हणाले, जगातली सगळी गोष्ट उष्टी असते, उष्टी होऊ शकते, सोडून ब्रह्म. कारण ब्रह्म तुम्ही तोंडातून शब्द काढता, ब्रह्म काढू शकत नाही. लक्षात ठेवा. मी गणपती हा शब्द झाला. गणपती मी कसा तोंडातून काढणार आहे? पण मी गणपतीचं चित्र काढू शकतो, मी गणपतीचं वर्णन करू शकतो, मूर्ती उत्सव करू शकतो. ब्रह्माचं काहीच करता येत नाही. म्हणजे स्वये शेष मौनावला, म्हणजे हे जे परमस्वरूपात आहेत ना, आदि नारायण आपण म्हणतो ना, भगवान विष्णू, हे परम आहेत, परमेश्वर आहेत. ते शब्दांच्या पलीकडे आहेत. शेषाला मागे आपण बघितलं होतं, उदाहरण फार मार्मिक आहे. शांताकारम भुजग शयनम म्हणतो, म्हणजे तो त्या भुजगावर शयन करूनही शांत आहे. आकार म्हणजे मूर्ती, मूर्तिमंत शांती तो आहे. हे जर आहे लक्षात ठेवा, तर तो आहे कसा? नारद म्हणतात, मी अधूनमधून येतो, मी काय पूर्ण सांगू शकणार नाही. प्रत्येक जणांनी सांगितलं कोणी? लक्षात ठेवा, शेषाला विचारूया. कारण 4 शब्द सांगतो, सत्संगाची ही डायमेन्शन्स आहेत. ते त्याला म्हणतात की तुला त्या प्रभूंचा स्पर्श सतत होत असतो, स्पर्श. तुला त्यांचा संग सतत लाभत असतो, कॉन्टॅक्ट, स्पर्श. आणि कंपनी असतेच. तिथे जे लोक येतात, ते जे त्यांच्याशी बोलतात, तो सत्संग, तो तुला नेहमी घडत असतो. तुझा यांच्याशी कायम संपर्क आहे, कायम संबंध आहे. संपर्क, संबंध, संस्पर्श, सत्संग इतकं असल्यानंतर तू सांग ना, विष्णू भगवान आहेत कसे? तुला 100 तोंड आहेत, वर्णन कर. हा गप्प बसतो आणि तेच उत्तर असतं त्याचं. तो म्हणतो की मी शब्दात सांगू शकत नाही, हे तरी शब्दात कशाला सांगू? सांगा ना. मी गप्प बसतो, माझं मौन हेच उत्तर आहे. तर तसं नारद ज्या वेळेला उच्छिष्ट खात होते, ते म्हणून ब्रह्म फक्त उष्ट करता येत नाही, बाकी सगळं. ज्या वेळेला मी तुम्हाला कोट करतो ना, आपण म्हणतो तुकाराम म्हणालेत ना, आली या भोगासी असावे सादर, हे तुकारामांचं उष्ट नाही आहे. उष्ट म्हणजे तुकारामांच्या तोंडातून आलेला अभंग नाही आहे, आणि तो माझ्या तोंडातून येतो, हेच उष्ट की हेच उष्ट. तुकाराम म्हणतात, माझ्या आधी एकनाथ होऊन गेलेले आहेत, त्यांचा भागवत. माझ्या आधी ज्ञानदेव नामदेव होऊन गेलेले आहेत, त्यांचे ग्रंथ. ते वाचूनच मी पुष्ट झालोय ना, आणि आता माझ्या तोंडातून बाहेर येतं ते त्यांचेच शब्द आहेत, हे उष्ट आहे. खाण्याशी त्याचा काही संबंध नाही आहे. आणि म्हणून नारद ते आई म्हणायची, ते उष्ट, लिटरली ते उष्ट खायचे. त्यांना एवढंही सत्संगाची आवड लागली. एक दिवस त्यांना संध्याकाळी धारोष्ण दूध आई प्यायला द्यायची. पेलावर गाईचं दूध काढायचं आणि ते धारोष्ण, ते फेस असलेलं दूध द्यायचं. तिला सर्पदोष होतो आणि ती मरते. हे 4-5 वर्षांचेच आहेत. त्यावेळेला तो म्हणतो, तुझ्या आई, तो जे मालक म्हणतात की तुझ्या आईने इतकी सेवा चांगली केलेली आहे आमची, तेव्हा तू माझ्याकडे कायम राहा आणि तुलाही सत्संग सतत लाभेल. तो म्हणतो, नाही, आत्तापर्यंत लाभलेल्या सत्संगानं माझ्यात एकांत सेवन किंवा एकांत वास आणि तिथे उपासना ह्याची मला ओढ लागलेली आहे, तेव्हा मला निरोप द्या तुम्ही. हे जातात आणि जवळजवळ आयुष्यभर एकांतात ध्यानधारणा करतात. आणि नंतर आकाशात एखादी वीज चमकावी, त्या विजेचे 2 वैशिष्ट्य आहेत. ती इतका आसमंत चकचक चकचक करून टाकते. तिच्यात एवढी प्रचंड शक्ती असते की जिथे पडते तिथे पाण्याचे झरे असे वरती येतात. वाटेल ते जाळून टाकेल जर ते झाडावर वगैरे पडली तरी सुद्धा, पण क्षणभर असते, क्षणभर. आता पुढे आपण ज्यावेळेला कुंतीनी आपल्या युधिष्ठिराला, मुलाला निरोप काय पाठवला, त्याच्यात हे उदाहरण आहे, त्यावेळेला पुन्हा सांगेल. तर विजेसारखं त्यांना ब्रह्माचा अनुभव झाला आणि नंतर गेला. आकाशवाणी झाली की पुढचा जन्म तुम्हाला घ्यावा लागेल आणि त्याच्यात मात्र अखंड तुम्ही या जोडलेल्या राहाल भगवंताशी आणि मग तुम्हाला ते अनुभव येत राहील. हा नारायण नारायण जन्म. इथे सुद्धा त्यांचं आश्रम, आणि आश्रमात त्यांनी काय केलं, आश्रमात अखंड नामसाधनेचं एक सत्र सुरू केलं. सत्र म्हणजे सेशन. जसं अग्निहोत्र असतं ना, तसं नामहोत्र. नामहोत्र चांगला शब्द आहे, नामहोत्र चालू ठेवलं. एक प्रसंग मागे आपण बघितला होता. तर नारदांचं आता आपल्याला कळलं, नारदांच्या जीवनात खूप प्रसंग घडलेले आहेत. नारद
विष्णूच्या बाबतीत प्रसंग घडलेला. एक दोन प्रसंग पाहूया. कारण नारद म्हणजे कळ लावे अशी त्यांची प्रतिमा आहे. आला नारद, आपण सुद्धा म्हणतो ना, कुणी असा कळ लावणारा, दोघांच्यात भांडणं लावणारा, कलह निर्माण करणारा, त्याला नारद म्हणतो. तर तसं नाही आहे. कळ लावणं म्हणजे कलह निर्माण करणं, आणि कळ फिरवणं म्हणजे आपण म्हणतो ना चेंजिंग द गिअर. गिअर म्हणजे कळ, किंवा पुटिंग ऑन द स्विच. स्विच आपण लावतो, बटन दाबतो, किंवा स्पीड बदलतो मिक्सर वगैरेचा. हे सगळे नॉब आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, बटन म्हणतो, स्विच म्हणतो, चॅनल म्हणतो, गिअर म्हणतो, आणि लिव्हर. आता लोकांना ते कळत नाही की मोठा दगड उचलायला ते नाही का पहार वगैरे लावून ते उचलतात वगैरे, हे लिव्हर. हे सगळ्याचा अर्थ आहे कळ. त्याला हे सगळे शब्द आहेत. हे सगळं नारद करतात. जिथे प्रवाह संथ झालेला आहे ना, घटना लवकर घडली पाहिजे, गिअर बदलतात. प्रसंग बघा. ज्या वेळेला पहिलं मूल होतं देवकीला, देवकी बहीण ना, कंसाची चुलत बहीण म्हणतात काही ठिकाणी, किती नाजूक तो जीव होता. वसुदेव म्हणाला, 8वा माझा जो काही गर्भ असेल, 8वं अपत्य, ते तुला मारणार आहे ना, ह्याला कशाला मारतोस, मी तुला देतो, माझ्या शब्दावर विश्वास आहे ना. तो म्हणतो, तुझ्या शब्दावर माझा विश्वास आहे. परत द्यायला लागतो. इतक्यात नारायण नारायण करत नारद येतात. म्हणतात, कंसा तू हे काय करतोयस, आकाशवाणी व्हायचं ना तुला. तो म्हणला, हो 8वं. अरे संकट उलट्या पावलांनी येतात. हा पहिला 8वा नसेल कशावरून, बघा नारदानी. हां, त्याच्यानंतर तरी त्याला पटेन, हे काय करणार आहे आत्ता माझं. म्हणाला, एक लक्षात ठेव, नारदांना वाटेत कोणीतरी एक माळ दिली होती कमळांची. ते माळ ते जमिनीवर ठेवतात. आता मोज बरं, 1 2 3 4 5 6 7 8, बरोबर. आता इथून मोज बरं, 1 2 3 4 5 6 7 8, इथून मोज बरं, 1 2. आणि म्हणजे प्रत्येक पहिला आणि प्रत्येक 8वा आहे की, बरोबर ना. यातलं प्रत्येक फुल 8वं असू शकतं. तू जोखीम घेऊ नकोस, संपव त्याला. इथे गिअर बदललेला आहे. जर कंसाने दयात येऊन, मी मामा आहे ह्याचा, हो की नाही, आपल्या बहिणीचा मुलगा आहे म्हणून जर मारलं नसतं तर त्याच्या पापाचा घडा लवकर भरला नसता, लक्षात ठेवा. आणि आता 12व्या वर्षी कृष्णाने जर त्याला मारलं असेल तर त्याला वाट बघावी लागली असती. म्हणून पाप घडू दिली त्याच्याकडून. हे गिअर बदललेलं आहे. एक वाईट गोष्ट घडवली कारण चांगली गोष्ट घडण्यासाठी. हे नारदांचं काम आहे. ज्या वेळेला 3 पंथांचे लोक भांडत होते, ब्राह्म म्हणत होते आमचा ब्रह्मदेव श्रेष्ठ, निर्माणच केलं नाही तर तुम्ही पालन आणि संहार कोणाचा करणार आहात. त्यावेळेला आम्ही वैष्णव, आमचा विष्णू श्रेष्ठ, निर्माण केलं त्याला खायलाच घातलं नाही, काय उपयोग आहे. पालन महत्त्वाचं आहे. आणि शैव म्हणायचे की अरे सगळ्यांचंच जर पालन केलं, सगळे जगले, तर नवीन येणाऱ्याला खायला तरी मिळेल का. संहार महत्त्वाचा आहे. आणि इतकंच नाही तर ज्या वेळेला मुद्दे संपले की गुद्दे, तर तसे ते शैव असायचे ते त्रिशूळ घेऊन यायचे, वैष्णव असायचे चक्रासारखं काहीतरी घेऊन यायचे, ब्रह्मदेव असायचे ते असे शस्त्र घेऊन यायचे आणि एकमेकाची डोकी फोडायचे, जखमा करायचे, रक्तपात करायचे. हे नारदांना पाहवलं नाही. मग त्यांनी काय केलं, दत्ता अवतार. मग कथा सांगत नाही, त्यांनी ती कळ लावली की अरे तुम्ही इतक्या सगळ्या बसलेल्या आहेत, तू कैलासावर, तू इकडे ब्रह्मलोकात आणि तू वैकुंठात, आणि खाली आलो तर एक ऋषीपत्नी आहे, त्या ऋषीपत्नीचं दर्शन घ्यायला सगळेजण जातात, आणि तुम्ही ते कोण आहे ती ऋषीपत्नी, अनसूया. मग ते पुढे दत्ताचं सुरू झालं. बऱ्याच वेळा नारदांचं हे कार्यच आहे. एक महत्त्वाचा प्रसंग आहे जो भागवतात पुढे येणार आहे. ज्या वेळेला हिरण्यकशिपू हा राक्षस सगळ्यांना त्रास द्यायला लागतो, त्यावेळेला तो म्हणतात, प्रजापती हे सांगतात, आमचे देवांचे गुरु बृहस्पती काय सांगतात की त्याची अत्यंत प्रिय गोष्ट कुठे, त्याचा जीव की प्राण काय आहे शोधून काढा. मग तो म्हणतो त्यांची पत्नी कयाधू, तिला लपवून ठेवा. आणि कुठे लपवून ठेवा, जिकडे तो शोधणार नाही. तो कुठे शोधणार नाही, नारदांच्या आश्रमात स्त्रीला प्रवेशच नाही आहे, त्यामुळे तिथे लपवून ठेव. आणि ती गर्भवती आहे, तिच्या गर्भावर सतत नारायण 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 हा संस्कार झालेला आहे. आणि मग प्रल्हाद नारायण नारायण म्हणतच जगलेला आहे, हे आपल्याला माहीत आहे. नारदांच्या आश्रमात ते संस्कार झालेले आहेत. अशा कितीतरी घटना आपल्याला सांगता येतील, पूर्वी आपण बघितलेल्या आहेत. पण नारदांचं हे जे चरित्र आहे, पूर्वचरित्र, नारदांना आपण चिरंजीव म्हणतो. नारद या शब्दाचा अर्थही आपण बघितला आहे. नर म्हणजे माणूस आणि नार म्हणजे मानवजात. मराठीत नार म्हणलं की नार, गुलनार वगैरे स्त्री होते, पण इकडे नर नार.
आपण रासलीला म्हणतो. रस रास, रसचं अनेक वचन रास आहे, तसं नरचं अनेक वचन नार आहे. म्हणजे सगळ्या मानव जातीला द म्हणजे देणारे. काय देणारे? कल्याणासाठी मार्गदर्शन देणारे, कल्याणाच्या गोष्टी देणारे ते नारद आहेत. नारदांच्याकडून कुणाचं अकल्याण घडणारच नाही. एक दोन प्रसंग पाहूया. विष्णू देवांशी संबंधित आहेत म्हणून. तू पक्षपाती आहेस भगवंता, गेलेले आहेत तक्रार घेऊन. का? मी सतत तुझं नारायण नारायण नाम घेतो, पण मला तुझं दर्शन काही कायम होतच असं नाही. मी कुठल्या राजाकडे गेलो तर तिथे कायम दर्शन नाही. पण आत्ता मी मथुरेहून आलो, काल दिवसभर मी बघत होतो, त्या कंसाला तू सगळीकडे दिसतोस ना रे, सगळीकडे दर्शन होतं तुझं. मग इतकंच काय, तो सकाळी एकदम उठला. काय झालं? त्याला अस्ति आणि प्राप्ती अशा दोन पत्नी आहेत, ज्या जरासंधाच्या मुली आहेत, लक्षात घ्या. तर त्यावेळेला त्या म्हणतात, काय झालं, एकदम का उठलात? नाही नाही, काही विशेष नाही. त्याला काय वाटलं की गादीवर ज्या झोपलोय त्या गादीचा स्फोट झाला, कृष्ण जर खाली आला मी मरेन, पांघरुण फेकून देतो, पांघरुणात मला गुदमरून मारलं तर? सगळ्या गोष्टी करतो, काहीच करू शकत नाही. बसला, एकदम उठतो, सिंहासनाच्या खाली सुरुंगासारखा फुटला तर? जेवायला येतो, घास घालताना हा पोटात जाऊन माझं पोट फाडून बाहेर आला तर? कारण कृष्ण काही करू शकतो हे गोकुळातल्या पहिल्या 12 वर्षात त्यांनी बघितलं आहे. त्यांनी पाठवलेले सगळे असुर त्यांनी संपवलेले आहेत. त्यामुळे त्याला कृष्ण काही करू शकेल. तो पाणी पिऊ शकत नाही, विष बनून पाण्यात शिरला आणि मला मारलं तर? तो काही करू शकत नाही. सगळीकडे कृष्ण 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 कृष्ण, अन्नाच्या घासात कृष्ण, पाण्याच्या घोटात कृष्ण, अंतरुणात कृष्ण, पांघरुणात कृष्ण, सिंहासनावर कृष्ण, सगळीकडे कृष्ण कृष्ण. आणि पुढे असं की आरशात समोर उभं राहिल्यानंतर आरशात सुद्धा त्याला कृष्ण दिसतो. एरवी आरशात आपण आपल्याला दिसायला पाहिजे की नाही? हा ध्यास मला हे होत नाही. आणि तो तुमचा शत्रू आहे ना, त्याला तुम्ही म्हणाले, आता बरोबर तू शब्द वापरलास, तो शत्रू आहे ना माझा. बस, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यम. ज्याचा जैसा भाव त्याचा तैसा देव. तो शत्रू म्हणून माझ्याकडे बघतोय ना, मी शत्रू म्हणूनच उद्या त्याच्याकडे जाणार आहे आणि त्याला संपवणार आहे. नारदा, तू माझ्याकडे काय म्हणून बघतोस? मी भगवंत म्हणून बघतो. मीही तुझ्याकडे भगवंत म्हणून बघतो. हे काहीतरीच. आम्ही तुमचे भक्त नाहीत का? विष्णू भगवान गप्प बसले. कृष्णा विष्णूच ना. एकदा कृष्णाकडे पहाटे काम होतं नारदांचं, आणि नारदांना सगळीकडे मुक्त प्रवेश आहे. त्यांना कधी मज्जाव नाही आहे, कारण ते कल्याण करायलाच येतात. म्हणून अगदी असुर दुष्ट राक्षस राजेसुद्धा नारद आल्यानंतर उठतात आणि नारदांना उच्चासन देतात. आणि का आलात मुनीवर? मग काहीतरी कल्याण करायला आलेले. वरवर जरी आपलं अकल्याण वाटलं तरी ते आत्मकल्याण आहे, हे लक्षात ठेवा. हे जमलं तर त्यावेळेला नारद पहाटे गेले. नारदांना सगळीकडे कृष्ण कुठे कृष्ण कुठे? उठलेत तर आहेत. कुठे? देवघरात. तो म्हणतो सगळं जग ज्याची पूजा करतं तो कोणाची पूजा करतो? बरोबर. हळूच जातात आणि बघतात तर नारदात मूर्ती काढलेल्या आहेत. याच्यात तामणात पडगो आपण म्हणतो त्याच्यात, आणि त्याच्यात एक नारदांची मूर्ती आहे. ओम श्री नारदाय नमः, ओम श्री नारदाय नमः. पहिलं अभिषेक करतो. तो म्हणतो हे काय विपरीत? काही दिवसापूर्वी तुम्हाला विचारलं होतंस ना, हां, मी जर तुझा भगवंत आहे तू माझा भक्त आहेस, तर माझ्या दृष्टीनं मी तुझा भक्त आहे तू माझा भगवंत आहेस. ज्याचा जैसा भाव त्याचा तैसा देव. एकदा तक्रार करत आले, म्हणाले आत्ता मी पृथ्वीवरून आलो, फक्त 3दा तर तुझं आठवण करतो. एकदा सकाळी शेतावर निघताना, एकदा दुपारी शिदोरी खाताना, आणि एकदा रात्री झोपताना. काय आनंद आहे, त्याच्या कुटुंबात किती शांती आहे. आणि मी ज्या वेळेला घेतो मला उगीच वाटतं कधी कधी आपण उगीच वणवण करतोय, नारायण नारायण म्हणत वणवण. मग तो किती शांत आहे. मी अखंड नारायण नारायण म्हणतो, मला शांतीचा समाधानाचा जेवढा अनुभव येत नाही तेव्हा तो फक्त 3दा. ते म्हणाले अरे हो, मला लक्षातच आलं नाही, पण बरं झालं ती वाटी इकडे आण, त्याच्यात तो तेल अगदी पुरेपूर म्हणतात ना, अगदी काठोकाठ भरतो. आणि समोर मंदिर आहे ना, त्या मंदिराला एक प्रदक्षिणा घालून आणायची. एक थेंब सुद्धा तेलाचा सांडता कामा नये. नारद अगदी जातात वगैरे, सगळं लक्ष तेलाकडे. मंदिराला प्रदक्षिणा घालतात. कितीदा नाव घेतलंस रे नारायण नारायण? कसलं नारायण? लक्ष सगळं तेलाकडे, एक थेंब सांडता कामा नये. इतकं काय मंदिर कोणाचं आहे माहीत नाही, मंदिरात देवाचं काही नाही, फक्त तेल. तेल म्हणाले प्रपंच आहे.
प्रपंचात एखादी जो प्रपंचाकडे कायम लक्ष आहे, तो प्रपंच करताना निदान 3दा तरी पूर्णपणे मला शरण येऊन करतो, तर त्याला मी समाधानात का ठेवू नये? नारदांना कळलं. नारायण नारायण म्हणताना बाकीच्या गोष्टी ह्या अत्यंत दुय्यम तेय्यम, काहीच किमतीच्या नाहीत त्या मनाने. सगळ्यात वरची श्रेष्ठ सुप्रीम व्हॅल्यू, सर्वोच्च मूल्य असलेली माझ्या जीवनातील वस्तू नाम आहे. हे ज्यावेळेला मला नक्की पटेल त्यावेळेला मी नारदाची भक्ती करायला हरकत नाही. खरंच पटलं पाहिजे. मी सगळ्याचा त्याग करेन नामासाठी. आपण बऱ्याच वेळेला सगळ्यांसाठी नामाचा त्याग करतो. इथेच कुठेतरी आपली दिशा चुकलेली असते. आता पुढे जाऊया. भागवतात 18 दिवसाच्या युद्धाचे फार प्रसंग येत नाहीत, पण युद्ध संपलं 18व्या दिवशी, आणि त्या दिवशी अश्वत्थामा, लक्षात ठेवा, हा म्हणलं तरी अर्ध्या दिवसाचा वगैरे असा सेनापती त्याला म्हणला जातो. सगळी गोष्ट सांगत नाही महाभारतातली, एवढंच. तर तो दुर्योधनाला सांगतो, जो लपलेला आहे तळ्याच्या काठाला, म्हणजे तळाला सरोवराच्या, जलस्तंभन करून त्याला बाहेर बोलवतो. कारण ह्यांनी बघितलेलं आहे कृपाचार्यांनी तो कुठे आहे ते, आणि त्याला सांगतो की माझे वडील जे करू शकले नाहीत, भीष्माचार्यांनी कर्ण जे करू शकलं नाही, हे राजा तुझं प्रिय मी करतो. 5ही पांडवांची शिर मी तुझ्या आणून टाकतो पायाशी. तो म्हणतो नक्की मला सेनापती बनव. मग सरोवराच्या काठी काहीतरी कृपाचार्य मंत्र म्हणत असतील, हा हे करत असतील, सेनापतीपद एका रात्रीपुरता. आता हा झालेला आहे. कृपाचार्यानं सांगतो तुम्ही लक्ष ठेवा, मी आज जातो. शिबिरात सगळेजण झोपलेले आहेत. पांडवांच्या शिबिरात जातो आणि तिथे पांडव झोपलेले आहेत, त्यांची डोकी कापतो आणि कदाचित त्याच्याकडे उपकरणं वगैरे असेल तो उपकरणात बांधून घेऊन येतो. अत्यंत काळोखी रात्र आहे. अशा वेळेला दुर्योधन म्हणतो खरंच पांडवांची आणलीस? हो. तो एक एक डोकं घेतो आणि असंही कथा असेल पण समजून बघा, दाबतो आपल्या काखेत. आणि एखाद्या पैलवानांनी जर एखादं टरबूज किंवा कलिंगड दाबून फोडावं ना, तसं डोकं फुटतं. पहिलं फुटलं, दुसरं फुटलं, तिसरं, चौथं, 5वं फुटल्यानंतर हा म्हणतो की एक तू तरी फसलायस किंवा मला फसवतोयस. भीमाचं डोकं फुटणं शक्य नाही. आणि दुर्योधनाचा शत्रू क्रमांक 1 दुर्योधनच होता. तर दुर्योधनाचं फुटलेलं नाही आहे, म्हणजे ह्याच्यात म्हणजे ह्याचं भीमाचं फुटलेलं नाही आहे, म्हणजे भीम ह्याच्यात नाही आहे. मग काहीतरी प्रकाश करून बघतात तर ते पांडवांची मुलं असतात. आता इथे खरा आपला विषय सुरू होणार आहे. पांडवांची मुलं. तो म्हणतो म्हणजे पांडव जिवंतच आहेत. पांडव जिवंत असतात कारण कृष्णाने 18 दिवस आपण लढतोय, आता जरा श्रमपरिहार म्हणून फिरायला जाऊया नदीच्या काठाला वगैरे, म्हणून पांडवांना घेतलेला आहे कृष्णाने. पांडव म्हणाले सुद्धा की मुलांनाही घेऊया की, ती 18 दिवस लढतच होते. नाही नाही, त्यांना झोपू दे. खरं म्हणजे ती तरुण आहेत ना, ती कमी दमलेली असतील ना, म्हणजे उत्साहाने आले असतील, त्यांना झोपू दे. कृष्णाला माहीत होतं की शेवटची रात्र आहे त्यांच्या जीवनातली. म्हणजे कृष्ण सखा असून सुद्धा पांडवांचा वनवास चुकला नाही, द्रौपदीचं वस्त्रहरण चुकलं नाही, अभिमन्यू जिथे रणांगणात उपस्थित आहेत अर्जुन आणि कृष्ण, तरी अभिमन्यूचं मरण चुकलेलं नाही आहे, लक्षात घ्या. आणि आपण काय म्हणतो की देवा तुझं इतकं केलं, पण काय आहे चुकीचीच दिशा आहे. देवा तुझं इतकं केलं, त्याच्यात ज्या काही वाईट घटना घडलेली असेल त्याच्यात 100त 90 चांगले काहीतरी घटक असतात. आपण त्याचा विचार नाही करत. हे 5-10 वाईट घटक घेतो आणि त्याच्यावरच करत राहतो. बऱ्याच वाईट घटनात खूप चांगल्या गोष्टी दडलेल्या असतात आणि ती आपल्यावर आपल्या सद्गुरूंनी किंवा देवानी केलेली कृपा असते. पण ही परीक्षाही असते आपली. तर त्या दृष्टीने आता त्यांनी म्हणायला हरकत नाही, पांडव म्हातारे झालेले आहेत, उद्या पांडवांना मारतो ब्रह्मास्त्र सोडून. पुढची पिढी गेली म्हणजे वंशच खुंटला की. त्याला नंतर कळतं की वंशाचा वेल वाढणारा अंकुर अभिमन्यूची पत्नी जी उत्तर आहे तिच्या गर्भात वाढतोय. म्हणजे जरी पांडवांना मारलं 5ही, जरी त्यांच्या 5ही मुलांना मारलं, अभिमन्यू आणि घटोत्कच ही सुद्धा पांडवांचीच मुलं आहेत, ती युद्धात मेलेलीच आहेत. वंशवेल कौरवांचा खुंटला, पांडवांचाही खुंटला. त्याला आनंद येतो अश्वत्थाम्याला. दुसऱ्या दिवशी हा ब्रह्मास्त्र सोडतो. त्यावेळेला कुणी मारलं हे मध्यरात्रीनंतर लक्षात येतं ना. आता इथे आपण फोकस म्हणजे केंद्र आपलं करणार आहोत विचारांचं. द्रौपदी कशी बदलते, कसं बदलायला पाहिजे. जीवनात प्रत्येकाच्या चांगल्या वाईट घटना घडतात. वाईट घटना आपल्याला जास्त शिकवतात जीवनाबद्दल, पण आपण शिकत नाही.
एक काही 2-3 दिवस शिकल्यासारखं करतो, पुन्हा पहिले पाढे 55, बॅक टू स्क्वेअर वन, तसंच येतो आपण. म्हणून इथे काय केलं लक्षात ठेवा, की ज्या वेळेला शोधत जातात, अश्वत्थामेनेही केलं, त्यांना बातमी कळते. मग अश्वत्थाम्याला शोधत, तो व्यासांच्या आश्रमात असतो, कारण आश्रमात अभय आहे, आश्रमात कोणी हिंसा करणार नाही, बाहेर बोलवून त्याला मारतील. हे गेल्या बरोबर पांडवांचं नाव घेऊन तो ब्रह्मास्त्र सोडतो. कृष्ण म्हणतो अर्जुनाला, विचार करू नकोस, तू प्रतिब्रह्मास्त्र सोड, नाहीतर हे तुम्हा 5ही जणांना मारल्याशिवाय राहणार नाही आहे. अर्जुन प्रतिब्रह्मास्त्र सोडतो. आता 2 ब्रह्मास्त्रांची जी टक्कर होते ना, त्यामुळे जो अग्नी निर्माण होतो, त्यामुळे पृथ्वी जळायला लागते. पण तिथेही एक वर्णन केलेलं आहे की ऋषींचे जे आश्रम असतात ना, तिथे आग लागत नाही. व्यासांचा आश्रम तर शेजारीच आहे, हे बाहेर आलेले आहेत आणि तिथून त्यांनी ब्रह्मास्त्र टाकलेले आहेत एकमेकावर. तर व्यास हात वर करून सांगतात, अरे आपापली ब्रह्मास्त्र परत घ्या, तुमचं जे काही शत्रुत्व आहे त्याच्यावर तुम्ही नंतर विचार करा, हे पृथ्वीचा नाश होईल की सगळ्या. त्यावेळेला अर्जुन इतका सरळ मनाचा आहे, परत घ्यायला लागतो. कृष्ण म्हणतो तू नंतर सोडलेला आहेस, ज्यांनी आधी ब्रह्मास्त्र सोडले त्यांनी ते परत घेतलं पाहिजे. तो म्हणतो मला वडिलांनी परत घ्यायला शिकवलेलं नाही, प्रयोग आणि उपशम किंवा उपसंहार मला शिकवलेला नाही आहे. मूर्खा, जे परत घेता येत नाही ते वापरण्यापूर्वी विचार करायला नको का? आपण पदोपदी श्वासोश्वासी असं एक अस्त्र वापरतो, शब्द नावाचं, आणि नंतर मी तसं म्हणलंच नव्हतं, आय डिड नॉट मीन दॅट. हे कशाला? शब्द परत घेता येत नाहीत, आणि सॉरी, एक्सक्यूज, हे इतक्या वेळा तुम्ही म्हणता की त्या शब्दांचाही अर्थ निघून जातो. म्हणून विचार करूया आपण की शब्द हे शस्त्र आहे, आणि ते मी परत परत वापरतो. शस्त्र काय? अस्त्र आहे, ते फेकून मारतो दुसऱ्यावर, परत घेता येत नाही. मग फेकण्यापूर्वी विचार नको का करायला? शब्दांची फेक काय सुंदर होती, ते डायलॉग्स कुठल्या तरी लेखकांनी लिहिलेले असतात नाटकातले, लक्षात ठेवा. पण मी ज्या वेळेला बोलत असतो त्यावेळेला माझे डायलॉग माझ्या आत बसलेला तो लिहित असतो. विचार करायला पाहिजे. तो म्हणाला मला परत घेता येत नाही, मला रिडिरेक्ट करता येतं, म्हणजे मला त्याची दिशा बदलता येते. बदल दिशा. आता दिशा बदलल्यानंतर पांडवांची नावं घेऊन मंत्र म्हणून ब्रह्मास्त्र सोडलंय, त्याची दिशा आता बदलणार, लक्षात ठेवा. तर साहजिकच कुणावर सोडणार तू ते ब्रह्मास्त्र? त्यापर्यंत त्याला कळलेलं असतं की उत्तरेच्या गर्भात वाढतोय अंकुर. कुणाचा? अभिमन्यूचा. ती गर्भवती आहे, अभिमन्यू मेलेला आहे पण ती गर्भवती आहे ना. त्या गर्भावर सोडले आणि ब्रह्मास्त्र, म्हणजे त्याला अल्टिमेट ऑफ द वेपन्स म्हणतो. म्हणजे ब्रह्माच्या शेवटचं अस्त्र ते जन्माला न आलेल्या एका गर्भावर सोडलं. इतका असंस्कृत कोण असू शकेल सांगा? एक लक्षात ठेवा, महाभारतातलं सुसंस्कृत पात्र कुठलं, व्यक्तिमत्व कुठलं? वाद होऊ शकेल, हे बरं त्याच्यापेक्षा हे बरं त्याच्यापेक्षा. असंस्कृतबद्दल वाद असायचंच कारण नाही. कारण मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला हा शब्द वापरतोय. तो ब्राह्मण होता, द्रोणाचार्य. त्याचा मामा कृपाचार्य ब्राह्मण होते. आई कृपी, म्हणजे चांगले संस्कार. ब्राह्मणांच्या चांगले संस्कार होतात असं नाही. हल्ली तर ज्यांच्या घरात चांगले संस्कार होतात त्यांना ब्राह्मण म्हणायला हरकत नाही. त्या शब्दाची ॲलर्जी असेल तर म्हणू नका, सुसंस्कृत म्हणा. पण हा असंस्कृत आहे. इतकं चांगलं शिक्षण लावलं, पण त्याला संगत मिळाली कुणाची? दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि कर्ण, या चौकडीची मिळाली. पूर्ण त्याच्या डोक्यावर मणी आहे जन्मतः. म्हणजे तो एवढा भाग्यवान, एवढा पराक्रमी, एवढा सुंदर आहे, आणि त्याचं सगळं जे सत्व आहे ना त्या डोक्यावरच्या मण्यात आहे. काही जण म्हणतात मणी इथे होता, काही जण म्हणतात कपाळावर होता. मणी जन्मतः, आधीच्या जन्मातली त्याची तपश्चर्या असेल. तर गर्भावर सोडला. अर्जुनाने त्याचं मागे घेतलं. गर्भाचा हिच्या दाह व्हायला लागला. ते अश्वत्थाम्याला पकडतात आणि आपटतात द्रौपदीसमोर. हा तुझा गुन्हेगार आहे, तुझ्या 5ही मुलांना काल मध्यरात्रीनंतर याने मारलेला आहे, काय शिक्षा द्यायची ते सांग. अशा वेळेला आपण नेहमीच म्हणतो याचे तुकडे तुकडे करा, रानटी जनावरांना खायला घाला, असं काहीतरी द्रौपदी म्हणेल, लक्षात ठेवा. कारण 13 वर्ष सूडाची धगधगीत ज्वाला म्हणजे द्रौपदी होती. द्रौपदीचं थोडंसं चरित्र बघूया. पण आत्ता द्रौपदी काय म्हणते जरा सस्पेन्स ठेवूया, आपण बघूया. द्रौपदीचा जन्म यज्ञातून झालेला आहे. यज्ञ कशासाठी केला होता? द्रोणाचार्यांना मारण्यासाठी. यज्ञातून पुत्र हवा होता द्रुपद राजाला, आणि त्या पुत्राच्या आधी ही पुत्री झाली कन्या. यज्ञसेनी द्रौपदी यज्ञाच्या ज्वालेसारखी तेजस्वी होती.
नंतर तो धृष्टद्युम्न झाला, ज्याला पांडवांनी आपला सेनापती नेमला आणि त्यांनी द्रोणाचार्यांना मारलं. कारण पांडव म्हणाले आम्ही मारणार नाही, आमचे गुरु आहेत, आणि द्रोणाचार्य मारल्याशिवाय युद्धाचा निकाल लागणार नाही. म्हणून द्रोणाचार्याने अपमान केला होता. तो भाग नंतर सगळं महाभारत आहे, ते नको बघायला. तर इथे लक्षात ठेवा, ही याज्ञसेनी यज्ञातून जन्मलेली आहे, तेजस्वी आहे द्रौपदी. नंतर स्वयंवर, हिचं तेज असं आहे की तिला जो नवरा मिळेल तो पराक्रमी असला पाहिजे. दिसायला चांगला असेल पण पराक्रमी तरी असला पाहिजे. म्हणून तो अवघडपण काय की खाली बघा, वरती तो मत्स्य यंत्र ते फिरत असेल आणि खाली बघून वरती तुम्ही तो मत्स्याचा नेत्र आहे, डोळा, त्यातून बाण मारायचा आहे. अवघड आहे, कुणालाही जमलेलं नाही. अर्जुनाला ते जमलं, ते सगळं आपल्याला माहीत आहे. स्वयंवर. पण पुढे काय झालं? स्वयंवर आनंदात अर्जुन हा सगळ्यांना हवासा असणारा अत्यंत सुंदर, तरुण, पराक्रमी आणि खरा क्षत्रिय आणि त्या काळचा सर्वश्रेष्ठ तिरंदाज किंवा आपण म्हणतो धनुर्वीर, धनुर्धारी आनंदात होते. आनंद किती वेळ टिकला? तिथून आले आणि आई भिक्षा आणली आहे, 5 जणात वाटून घ्या. कुठली भिक्षा आणली आई बघितलंस का? ती म्हणाली काय बघायचं, मी सांगितलं ना तुम्हाला, हे हातून आलेल्या तिच्या अंतर आकाशातून आलेलं आहे. त्याच्यात भावी काळासाठी काहीतरी चांगलं आहे आणि काय चांगलं आहे तेच आपण आत्ता पाहतोय. 5 जणात वाटून घ्या. आई जरा बाहेर आहे. बाहेर आल्यानंतर बघता ठीक कोण? ही अर्जुनाने पण जिंकून आणलेली आहे, हीच भिक्षा. आम्ही गंमत केली. ती म्हणाली पण मी गंमत केलेली नाही आहे, मी मनापासून बोललेलं आहे, याच्यात काहीतरी अर्थ असेल. आणि नंतर मग नारद वगैरे येतात, नारद नियम घालून देतात आणि ही 5ही जणांची पत्नी झाली. आणि एक लक्षात ठेवा, पुढे ती म्हणते की ही एकाची कोणाची तरी पत्नी झाली असती तर कलह निर्माण झाला असता भावाभावात. ही 5ही जणांची पत्नी झाली आणि कसं वैवाहिक जीवन 5 जणांबरोबर जगायचं याची आचारसंहिता नारदांनी तयार करून दिलेली आहे. त्यांना काही संसाराचा अनुभव नाही, पण त्याला विश्वाचा अनुभव आहे घेऊ. त्यांना त्रैलोक्यात फिरत असतात, त्यांनी नियम घालून दिले आणि त्या नियमाप्रमाणे ते वागले. कधीही संघर्ष झाला नाही, वाद नाही, संवाद साधला. आपण म्हणतो ना, संवाद जर आपल्या कुटुंबात असेल तर संगीत निर्माण होतं, नाही तर होणार नाही. खटा संघर्ष असेल तर त्यातून गोंगाट निर्माण होईल, संगीत निर्माण होणार नाही. तर विचार करा. झालं इथे पुढे तिची दुर्दैव आपल्याला काय माहीतच आहे सगळं. आता कॉन्ट्रास्ट करण्याचा, विरोध कसा होतो, आपण बदलायचं असला आपला स्वभाव आपल्या जीवनातल्या घटनांनी, ते ठरवायचं आहे. मग तिला आणतात, राज्याचे 2 भाग. मग ती सम्राज्ञी होते. कशाची सम्राज्ञी? म्हणजे राणी होते, इंद्रप्रस्थाची. किती दिवस टिकतं तिचं ते राज्ञीपद म्हणजे राणीपद? कारण लगेचच द्यूतानंतर विटंबना. ती विटंबना या यज्ञपुत्रीनी कल्पना स्वप्नात तरी केली असेल का? कुणी केली असेल त्या क्षणापर्यंत? नाही ना. शकुनी आपला बोलत गेलाय, अरे ही आहे की रे अजून, लाव तिला पांचालीला पणाला. आणि आता ही दासी झाली दुर्योधना. मग हे ते ठरवलेलं काही नव्हतं. द्यूतात हे सगळं जिंकून घ्यायचं एवढाच प्लॅन होता. म्हणजे ते त्यांचं राज्य आणि वैभव. पुढे हे तू लाव पणाला, सहदेव काय, नकुल काय, अर्जुन काय, सगळे लागले, ही पणाला लागली. तिचं तेज आहे, तिने प्रश्न विचारलेले आहेत. महाभारत नको बघायला, पण पुढे बघा काय झालं ते. आणि पुढे 12 वर्ष वनवास. राणीपद किती कमी टिकलं तिचं. 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. अज्ञातवासात हिला लपवणं. तसं प्रत्येक पांडवाचं काहीतरी वैशिष्ट्य होतं, पण ही एवढी तेजस्वी आहे दिसायला, ती अंतःपुरात असल्याशिवाय लपून राहणार नाही. आणि म्हणून मग खूप विचार करून युधिष्ठिरांनी जी योजना बनवली त्याच्यात तिला सैरंध्री नाव दिलं. आणि वेशभूषा, केशभूषा म्हणजे हल्ली ज्याला आपण म्हणतो ना ब्युटी पार्लर किंवा स्पा, ते करणारी ती बनवली. आणि राणी वंशात म्हणजे राजाच्या ज्या मुली असतील किंवा राजघराण्यातल्या स्त्रिया असतील त्यांची तू ही सेवा करायची. केशभूषा, रंगभूषा सगळं, बाहेर यायचं नाही. पण तरी तिच्या जीवनात घडलंच. एकदाच सांगतो, ही काय काय कुठल्या प्रसंगातून ही मंडळी गेलेली आहेत. आणि आपण जरा काही झालं की देवा इतकं केलं तरी हेच का. 3दा तिच्या केसाला धरून, ती केस तिचे फार सुंदर आहेत, केसाला धरून ओढून आपटलेला आहे किंवा पळवून नेलेला आहे. एक आपल्याला माहीत आहे, दुःशासन. मग त्याच वेळेला भीमानी जी प्रतिज्ञा केली ती खरी होण्यासाठी युद्ध आवश्यक होतं.
की हात ज्या छातीला आहे त्या छातीच्या आत जे हृदय आहे ते फोडून रक्त छातीतलं घेऊन माझे केस त्यांनी बांधले पाहिजेत, वळवले पाहिजेत, वेणी घातली पाहिजे. तोपर्यंत मी 13 वर्ष मुक्त केशा राहीन. आणि मुक्त केशा पतिव्रतेने किंवा सौभाग्यवतीने राहायचं नसतं पूर्वीच्या काळात. त्यामुळे काय, ही राहिली ना 13 वर्ष तशी, ही तेजस्वी आहे. पण काय अपमान सहन करावे लागले. वनवासात आलेले आहेत आमचे दुसरे, यांचे मेहुणे, कुणाचे, दुर्योधनाचे, जयद्रथ. एकटी आहे असं बघून तो म्हणतो की पांडवांच्या बरोबर राहिलीस ना तर काय आहे, मी ह्याच्या बहिणीचा नवरा आहे दुर्योधनाचा, म्हणजे हस्तिनापूर आहेच, शिवाय माझं राज्य आहे, राणी होशील दोन्ही राज्यांची, ये तू. ती येत नाही म्हणाली. माझ्या पतींचं हे शौर्य गेलेलं नाही, वैभव गेलेलं आहे, शौर्य गेलेलं नाही, तू जपून. तिला धरलं, केसाला ओढलं, रथावर घातलं आणि नेलं. आणि नंतर भीम आणि अर्जुन गेले पाठलाग करत, दशरथाला पकडलं. आणि पकडल्यानंतर भीम म्हणतो याला मारूनच टाकतो, पापी हात आहेत याचे. तर अर्जुन म्हणतो आपण युधिष्ठिराला, युधिष्ठिर म्हणतो की तिचं नाव आहे की ही जी आहे दुष्यला, किती झालं तरी आपली चुलत बहीण आहे ना रे, मग तिला विधवा करायचं, ह्याला मारणं म्हणजे याला विद्रूप करून सोडून द्या. आणि म्हणून ते केसाचे पाट काढतात आणि ते पाट म्हणजे मग इथलेच केस कापायचे, इथलेच केस कापायचे. हल्ली फुटबॉल प्लेयर्स वगैरे आणि म्हणून कॉलेजमधले तरुण असं काहीतरी करतात. तर ते केलं त्याला आणि म्हणून त्याला तो राग होता. अभिमन्यूच्या वेळेला वाटेल की मारलं त्याला, लाथ मारली डोक्याला वगैरे आपण म्हणतो, हे पुढच्या घटना आहेत. पण तिथे दुसरा प्रसंग. तिसरा प्रसंग कीचक. ती अंतःपुरात जरी असली तरी सुदेशणा ही जी विराटाची राणी आहे तिचा भाऊ आहे कीचक, त्याला आत जायला परवानगी आहे. तो म्हणतो ही कोण नवीन, ती म्हणाली सैरंध्री आहे, ती दासी आहे. तो म्हणतो दासी आहे ना, मग माझी सेवा करायला पाहिजे, तू ये माझ्याबरोबर. ती म्हणाली की नाही, मला 5 पती आहेत आणि ते गंधर्वासारखे अदृश्य आहेत, जर माझ्याकडे वाकड्या नजरेने जरी बघितलं तरी डोळे काढतील, मला स्पर्श केला तर हात उपटतील. त्यावेळेला ती सुदेशणा म्हणते, त्याची बहीण, यारी खरंच तेजस्वी आहे, हिचे पती आहेत, तू तिच्या वाटेला जाऊ नकोस. काय करायचं, त्याने धरलं, केसाला फरफटत आणलं आणि विराटाच्या दरबारात नेऊन आपटलं. पुढचं हे म्हणजे पुढचा प्रसंग सांगत नाही, पण लक्षात ठेवा, म्हणजे केसावरून 3 प्रसंग असे घडलेले आहेत जे सहसा आजही अनेकांच्या जीवनात घडत नाहीत. हे द्रौपदीने भोगलंय. ज्या वेळेला 13 वर्षाचा हा काळ होता, विशेषतः 12 वर्षांचा वनवासाचा काळ, समोरून युधिष्ठिर येताना दिसला की भीम म्हणायचा की ह्यानी द्यूत खेळलं नसतं तर. सतत तो त्याला टोकवायचा की तुझ्यामुळे आम्ही हा वनवास भोगतोय, आणि ती मोकळे केस दाखवायची. 5 जणांची पत्नी, पण अशा विधवेसारखी मी राहते, तुम्ही जबाबदार आहात. सतत ते 12 वर्ष नक्कीच त्याला आठवण करून दिली जात होती. धगधगती ज्वाला आहे, सूडाची प्रतिशोध तिला पाहिजे. हे का सांगतोय, आता ती कशी बदलते ते बघा. ज्या वेळेला कृष्ण म्हणतो मी आता शिष्टाई करायला जाणार आहे, युद्ध हवं की नको, त्यावेळेला ती म्हणते की तू जा कुणाकडे, परंतु तू ज्याच्याशी बोलशील ती व्यक्ती आणि तू याच्यामध्ये माझ्या मोकळ्या केसांचा पडदा आहे हे विसरू नकोस. बघा, मोकळ्या केसांचा पडदा म्हणजे माझी सध्याची अवस्था. युद्ध अटळ कर, युद्ध नाही म्हणलंस की माझे केस मोकळेच राहणार आहेत आयुष्यभर. युद्ध अटळ कर, मग दुःशासनाची छाती, रक्त वगैरे सगळं. तुम्हाला वाटेल की हे महाभारत आहे का, याचे सुरुवातीला भागवतात हे प्रसंग फार त्रोटक आलेले आहेत. पण या पार्श्वभूमीवर आपली 5ही मुलं, म्हणजे संध्याकाळी 6 वाजता, तुम्ही डोळ्यासमोर आणा, संध्याकाळी 6 वाजता या 3घी जणी, विशेषतः ही द्रौपदी, कुंती आणि उत्तरेचा गेलेला आहे पती आणि सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू गेलेला आहे. तसे तर अभिमन्यू सगळ्यांचाच मुलगा आहे. हे सोडलं ना तर ती द्रौपदीचा विचार करता 5ही पती जिवंत आहेत आणि 5ही पुत्र जिवंत आहेत आणि युद्ध जिंकलेलं आहे, हस्तिनापूरची साम्राज्ञी होणार आहे ती. हे दृश्य तिच्या डोळ्यासमोर आहे. संध्याकाळी 6 वाजता, रात्री 12 नंतर अश्वत्थामा तिची 5ही मुलं मारतो. म्हणजे ही 5 पुत्र असणारी जवळजवळ निपुत्रिका, म्हणजे पुत्रच नाही. काय वाटलं असेल तिला. आणि पहाटेच्या वेळेला सकाळी तिच्यासमोर आणून त्या अश्वत्थाम्याला आपटतात. काय शिक्षा द्यायची त्यावेळेला ती सांगते की मुच्यताम मुच्यताम एष, ह्याला सोडून द्या, आत्ता सोडून द्या, लगेच सोडून द्या. कृष्ण म्हणतो की दुःखामुळे तुझ्या डोक्यावर तर परिणाम झाला नाही ना, ह्याला सोडून द्या. काय मा रोदित अस्य जननी,
मी जशी आत्ता माझी मुलं गेले म्हणून रडते, तशी याची आई रडू नये. याच्या आईचा हा एकुलता एक मुलगा आहे, त्याला मारलं आत्ता तर त्याची आई रडेल. आणि पुत्रशोकाचं दुःख मला माहीत आहे ते याच्या आईला होऊ नये. हा बदल काही तासात घडलेला आहे. विचार करा, आपल्या जीवनात अशा कितीतरी घटना घडतात. आपलं स्मशान वैराग्य आपण म्हणतो. आपल्या शेजारी बसणारा टायपिस्ट किंवा कम्प्युटरवाला हल्लीचा एकदम जातो, वय वर्ष 40-41, आणि आपण सगळेजण त्याचं प्रेत घेऊन स्मशानात जातो. त्याला काही खरं नाही रे. त्या ज्वाला बघतो म्हणतो काही खरं नाही, आत्ता आहे नंतर नाही. किती आयुष्य आहे का, हे सगळं वैराग्य आहे. आणि घरी आल्यानंतर मी आंघोळ करतोपर्यंत जरा चहा टाक ग गरम, आणि ती म्हणते पोहे करते. हा मग बटाटे पोहे कर. गेलं वैराग्य. हे स्मशानातलं वैराग्य स्मशानातच सोडून आपण परत येतो त्यावेळेला पूर्णपणे प्रपंचात गुरफटलेलो असतो. मग ते प्रेत, ती चिता, त्या ज्वाला आणि मनात आलेलं वैराग्य, जीवनाची अनिश्चितता, क्षणभंगुरता पटवून काय उपयोग झाला? द्रौपदीने बदल केला. एवढी सुडाची ज्वाला इतकी शांत होते. गेलेत ना, मग त्या आईचा मुलगा कशाला, तिला कशाला रडवायचं? सोडून द्या, सोडून द्या. मग कृष्ण म्हणतो तू म्हणतोस तर सोडून देतो, पण तुझ्या मुलानं मारलंय, मी क्षमा करणार नाही म्हणून तो मणी काढून घेतो आणि तुला चिरंजीवित्वाचा वर आहे, तुझी जखमही चिरंजीव होशील, तेल मागत फिरशील, कुणी तुला तेलही घालणार नाही, वगैरे वगैरे वगैरे. द्रौपदी, कुंती, युद्ध होतं, राज्याभिषेक होतो युधिष्ठिराला, आणि कृष्ण म्हणतो बरेच दिवस मी तुमच्याकडे आहे, मला आता द्वारकेला गेलं पाहिजे. जाण्यापूर्वी आपण विचारतो ना, तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे? तर प्रत्येकजण म्हणतं आणखीन काही दिवस राहा. तो म्हणतो हे कधीच संपणार नाही आहे, हो की नाही? तरी काय पाहिजे? अर्जुन म्हणतो की युद्धाच्या आधी जो प्रसंग सांगितला होतास किंवा ज्ञान सांगितलं होतंस युद्धाच्या धुमश्चक्रीत, मी विसरलो, पुन्हा सांग. कृष्ण म्हणतो त्यावेळची माझी अवस्था निराळी होती, मी भगवान होतो, आता नाही आहे, आता मी सखा आहे तुझा. पण तरीसुद्धा तू विचारलेस म्हणून दोन ऋषींमधला संवाद, ज्या संवादात जो आशय आहे आणि जो संदेश आहे तोच मी तुला सांगितला होता, तो मी तुला पुन्हा सांगतो. त्याला अनुगीता म्हणतात. तो कुंतीकडे येतो. आता कुंतीचं चरित्र थोडक्यात बघूया. कुंती ही शूरसेनाची मुलगी आणि शूरसेनाचा मुलगा वसुदेव, आणि वसुदेवाची दोन मुलं, किंवा आपण कृष्णच फक्त विचारात घेऊया, म्हणजे कृष्णाची सख्खी आत्या ही कुंती आहे. सख्खी आत्या म्हणजे पांडव आतेभाऊ झाले ना, आपण म्हणतो ते का? मग हीच नाव पृथा आहे हो. पृथा म्हणजे पृथ्वीसारखी विस्तारात जाणारी विशाल. पण त्यांनी वचन दिलेलं आहे आपला मित्र कुंती भोजाला, ज्याला अपत्य सुख नाही आहे, तो म्हणतो मला पहिलं जे काही होईल अपत्य ते मी तुला देईन. मुलगी होते कुंती भोज, त्याचं नाव कुंती भोजाला दिल्यामुळे हिचं नाव कुंती झालं. आणि एका अर्थाने विचार केला, काही शब्दाचा अर्थ आहे असं नाही, पण कुंती म्हणजे कुंठित होते. म्हणजे जी विशाल व्हायला जन्मलेली असते ती. हे जे मानस पिता आला कुंती भोज, तो वाईट नाही आहे, ठीक आहे, लाडात वाढते. 16व्या वर्षी दुर्वास येतात. दुर्वास आल्यानंतर ते म्हणतात की माझी सेवा केली पाहिजे, एक वशीकरण मंत्र माझ्यातून प्रकट होऊ पाहतोय. मंत्र प्रकट होत पाहतोय. मी मंत्राला प्रकट करणार नाही आहे, म्हणून लक्षात ठेवा, मी मंत्र केला, मी रचना केली, ही दृष्टीच नाही आहे आपले. हे विशेष आहे. आज कुणाला पटणार नाही, लोक मूर्ख म्हणतील. खरं आहे, ठीक आहे, काळाचा महिमा येतो. पण इथे लक्षात घ्या, तो म्हणतो माझ्या राज्यात कुणी नाही. दुर्वासाने खरं दूर राहावं, दूरवास असो ज्यांचा दुर्वास, गमतीनं म्हणता येईल. नाही, कुणी नाही राज्यात तुझ्या, कुणी नाही. त्यावेळेला ही म्हणते, ही खरं ती दुसरी दत्तक दिलेली, मी करते तुमची सेवा. त्यावेळेला तो म्हणतो कुंती भोज, अगं तुला माहीत नाही यांचा राग. ते म्हणाले माझी सेवा करणं सोपं नाही आहे, मला प्रसन्न केलं तर सगळ्या तिन्ही लोकांचं राज्य देईन, नाही तर सत्यानाश करून टाकेन शाप देऊन. ती म्हणते मी करेन सेवा. एवढी चांगली सेवा करते की ते म्हणतात माझा जो मंत्र आहे तो मी तुलाच देतो. त्यांनी नाही विचार केला, ही 16-17 वर्षांची मुलगी आणि आपण काय मंत्र देतो तिला. म्हणजे एका अर्थाने पदरात किंवा उपरण्यात अग्नी टाकण्यासारखं आहे ते झालं. पण तिला बालसुलभ किंवा तारुण्य सुलभ कुतूहल. प्रयोग करून बघूया की एकदा सौंध म्हणजे बाल्कनीत उभी आहे आणि सूर्य उगवते. वशीकरण मंत्राचा अर्थ काय? निसर्गातली कोणतीही शक्ती तू हा मंत्र म्हणून बोलवलीस तर तुझ्याकडे प्रकट होईल आणि तुझ्या इच्छा पुरी करेल. विचार करा, तो उगवता सूर्य पाहून तिने सहज वाटलं की सूर्यदेवा मंत्र म्हणला, आणि सूर्य तर पुरुषात उभं राहा. आपण अग्निदेव वायुदेव बघत नाही का, त्यांना देह आहे. तर तो म्हणतो मला बोलवलेस तर एकांत आपण केला पाहिजे. पण लक्षात ठेव, मी सूर्य आहे साक्षात,
मुलगा होईल तो अत्यंत तेजस्वी होईल, जन्मतः त्याला कवच कुंडल असतील आणि तुझं कौमार्य कायम राहील, व्हर्जिनिटी ही कायम राहील. कारण आमचं सगळं कन्सेप्शन असतो ते दिव्य असतं, दिव्य. तर त्यामुळे होतं ते सगळं. पण मुलगा झाला ना, कर्ण इतका तेजस्वी आहे हो, गोरा म्हणजे दिसायला सुंदर, आणि कवच कुंडलांमुळे तर सूर्याची किरणं पडल्यानंतर हाच सूर्य दिसायचा. त्याग करावा लागला ना. म्हणजे तिला ते टाकताना तिने अंगाई म्हणली नसेल, एखादं वियोग गीत, विरह सोडा पण वियोग गीत म्हणलं नसेल. दुर्गा भागवतांनी व्यासपर्व नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे की व्यासाने सगळ्यांच्या नावांची पर्व लिहिली, स्वतःच्या नावाचं पर्व लिहिलं नाही. त्यांना बऱ्याच गोष्टी सांगायच्या असतील, त्या मी कल्पना करून सांगते. तर त्याच्यात ते हे फार सुरेख आहे तिने लिहिलेलं की तुला मी सोडते, पण कशी सोडू तुला? हे पाण्या तूच पाळणा हो याचा, हे वाऱ्या तूच पाळणा हलव, हे चंद्रा रात्री तू जरा प्रकाश द्या आणि हे सूर्या दिवसा तू प्रकाश द्या, असं ती म्हणते. आणि कसं सोडू तुला, तू माझा एक भाग आहेस, माझ्या आतून आलेला आहेस, वगैरे वगैरे. सुंदर. पण ते करावं लागतं त्याला. आणि दुर्दैव म्हणजे कर्ण तिथेच आहे ना, म्हणजे तिथेच त्याला अधिरथ वगैरे धरतो आणि तिथेच तिच्या डोळ्यासमोर आहे. त्याला नंतर खून पडते, कारण कवच कुंडल काय लपून राहतात का रे, हा आपलाच मुलगा आहे. पण ती सांगू शकत नाही आयुष्यभर. आणि ज्यावेळेला ती सांगते शेवटी की सगळ्यांचा त्यांना अग्निसंस्कार करायचा असेल तर कर, पण हे युधिष्ठिरा कर्णाचा अंत्यसंस्कार तू कर. का? तर तो म्हणतो की तो तुझा मोठा भाऊ होता, लग्नापूर्वी झाला म्हणून. त्यावेळेला तो म्हणतो माते, हे रहस्य तो गेल्या वर सांगतेस मला, मी तो माझा मोठा भाऊ असताना युद्ध केलंच नसतं, अर्जुनाला त्याला मारण्याचं ध्येय अर्जुनाचं राहिलंच नसतं. पण मी तुला एक सांगतो की त्याच्या पायाकडे पाहिल्यानंतर मला तुझ्या पायांची आठवण यायची. हे काय आहे मला कळत नव्हतं. कारण कुंतीने सगळ्या पांडवांना सांगितलं होतं, ज्यावेळेला राग येईल त्यावेळेला तुम्ही युधिष्ठिराच्या पायाकडे पहा, माझ्या पायाकडे पाहिल्यासारखं तुम्हाला वाटेल आणि तुम्ही राहाल. ज्यावेळेला तो द्यूत खेळत असतो ना, त्यावेळेला भीम म्हणतो सहदेवा अग्नी आण, द्यूत खेळणारे दादाचे हातच जाळून टाकतो. त्यावेळेला अर्जुन म्हणतो भीमा रागवू नकोस, त्याच्या पायाकडे बघ युधिष्ठिराच्या. भीम शांत होतो. तसं मला वाटत होतं. आणि नंतर म्हणतो की मी तुला स्त्री जातीला एक शाप देतो की तुमच्या जिभेवर तीळ भिजायला जेवढा वेळ लागेल तितक्या वेळसुद्धा कोणतंही रहस्य तुमच्या पोटात राहणार नाही. हे गंमत बघा. आणि नारी जातीला त्यांनी शाप दिला, कारण हे रहस्य तू ठेवलंस एवढं पोटात, त्यामुळे केवढा अनर्थ झाला विचार कर. ती म्हणाली पण मला ठेवावं लागलं वगैरे वगैरे. हा भाग निराळा. पण कुंतीचं काय माता म्हणून ती जगली असेल सांगावर. हा गुणांनी श्रेष्ठ आहे, हा रूपांनी श्रेष्ठ आहे, हा तेजानी श्रेष्ठ आहे, आणि सतत त्याचा अपमान होते सूतपुत्र म्हणून. तो सूर्यपुत्र आहे, पण ही सांगू शकत नाही आहे कुणाला. म्हणून बघा ना, हे सहन करावं लागलेलं आहे त्याला. अशा वेळेला तो विचारतो आत्या मी आता जातोय द्वारकेला. कृष्ण विचारतो तर तुला काय पाहिजे? ती म्हणाली देणार, संकटांचा वर्षाव दे. तो म्हणतो काय? आत्ताच कुठे संकट संपून तुझी मुलं राज्यावर बसलेली आहेत आणि तू राजमाता झालेली आहेस, तर आता हे कशाला? तर ती म्हणते विपद संतु न शाश्वत, खंड माझ्यावर वर्षाव असू दे. तत्र तत्र जगद्गुरू. त्यावेळेला मी हे गुरु विश्वगुरु आपण म्हणतो ना, कृष्णम वंदे जगद्गुरुम, तत्र तत्र जगद्गुरू. कृष्णा म्हणून मी हाक मारणार संकट आल्यानंतर, तू येणार आणि तुझं दर्शन म्हणजे अपुनर्भव दर्शनम. अपुनर्भव दर्शन पुढचा जन्म नाही, तुझं दर्शन. आता तू जाणार म्हणतोस तर तू परत यायचं असेल, संकट पाहिजे. संकटात आम्ही तुला जी हाक मारतो ती इतकी आतून आलेली असते की तुला येणं भागच पडतं. म्हणून विपदा संतु न आमच्यावर शाश्वत, शाश्वत म्हणजे अखंड काळ आमच्यावर संकटांचा वर्षाव कर. ही कोणती आहे? ती शेवटचं भागवतात पुढे आलेलं आहे सगळं. आपण फक्त तो नंतर बघूया, कारण अरण्यात जातात वगैरे हे सगळा भाग भागवतातला उद्या बघूया. पण आज उत्तरेचं दर्शन घेऊया, कारण या 3 परम भागवत स्त्रियांचं दर्शन घ्या आणि भागवतात प्रवेश करा असं अप्रत्यक्षपणे व्यास सुचवतात. या तिघींचं दर्शन घ्या. उत्तरात काय वय असेल सांगा बरं? अभिमन्यू लहान होता त्याचीही. उत्तरा ही विराट राजाची मुलगी. या अज्ञातवासात हा बृहन्नडा झालेला होता अर्जुन, आणि तो तिला नृत्य शिकवत होता. ज्यावेळेला विराटाला कळतो पांडव आपल्याकडे नोकर होते
आपण त्यांचा अपमान केलेला आहे, दिसत नाही का, मी ऐकू येत नाही का, इतक्या वेळा बोलवतोय, आता काहीतरी पापक्षालन केलं पाहिजे. तो अर्जुनाला म्हणतो माझी जी उत्तरा मुलगी आहे ना ती तू पत्नी म्हणून स्वीकार कर. अर्जुन इतका सुसंस्कृत आहे, सरळ विचार करणारा. तो म्हणतो ती माझी विद्यार्थिनी होती, म्हणजे माझी पुत्री आहे, मी कसं तिच्याशी लग्न करू, पण माझा पुत्र अभिमन्यू आहे, त्याच्याशी लग्न करून मी तिला पुत्र वधू म्हणून स्वीकार करतो. अभिमन्यू तेजस्वी होताच की हो, आणि तो कृष्णाचा भाचा आणि सगळे संस्कारी आहेत त्याच्यावर. तर विचार करा, लग्न होतं. लग्न झाल्यानंतर काहीच दिवस झालं युद्ध आलं ना, आणि युद्धात काय होतं, हिच्या पोटात अंकुर आहे वंशाचा, आणि ब्रह्मास्त्र सोडलेला आहे, पती मेलेला आहे. त्या ब्रह्मास्त्राच्या वेळेला ती प्रार्थना काय करते, कुंतीचं मागणं काय लक्षात ठेवा, विपद संतुन शाश्वत. द्रौपदीचं सांगणं काय लक्षात ठेवा, क्षमा करा याला, आत्ता सोडून द्या,